या राज्याच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत असलेल्या हजारोच्या संख्येनं कालपासून उन्हातान्हात पावसामध्ये या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनी, कर्मचारी, आमच्या सोबत असलेले आमचे सर्व शिक्षक आणि पदवीधर आमदार, कालपासून सभागृहामध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा करावी म्हणून प्रयत्नामध्ये होतो। काल संध्याकाळी सुद्धा संपूर्ण राज्यामध्ये संकट मोचन म्हणून ज्यांची ओळख आहे ते माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन साहेब हे आपल्यामध्ये येऊन आपल्याशी चर्चा केलेली होती आणि त्यानुसार मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की उद्या सकाळी 11 वाजता शिष्टमंडळासोबत आम्ही चर्चा करू। परंतु काल सायंकाळपासून वेगवेगळी मंडळी या ठिकाणी येत होते, त्या ठिकाणी आपल्याशी संवाद साधत होते। ही सगळी भावना माननीय मुख्यमंत्री महोदय पण गेली आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला हे करायचंय, परंतु त्या ठिकाणी काही राजकारण होत असेल तर हे काही योग्य नाही। आवाज काहीच बोलू नका त्या विषय, तो विषय काही बोलू नका। हॅलो। आणि त्या अनुषंगानं आदरणीय गिरीश भाऊनी माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत बोलून आपल्या शिष्टमंडळाला बोलवलं आणि मुख्यमंत्री सोबत आम्ही सर्वांनी बैठक केली आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्वांच्या वतीने एक मुख्य मागणी, एक ओळीची मागणी आम्ही सर्व शिक्षक आमदारांनी स्वाक्षरी करून माननीय गिरीश भाऊंच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना दिली की आम्हाला 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाप्रमाणे वाढी 20% टप्पा, याचं वेतन जुलैचं वेतन ऑगस्ट मध्ये तुम्ही द्यावं, अशा प्रकारची एकमुखी मागणी केली आणि मागची सगळी थकबाकी ही त्या ठिकाणी आम्हाला देण्यात यावी आणि यापुढे आम्हाला 100% अनुदान द्यावं, अशा प्रकारची मागणी मित्रांनो त्या ठिकाणी आपण केलेली आहे। त्यावर माननीय मुख्यमंत्री महोदय काय म्हणाले, त्यांनी काय सरकारच्या वतीने उत्तर दिलं हे आपण सरकार म्हणून, माननीय मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून आदरणीय गिरीश भाऊंच्या तोंडून या ठिकाणी ऐकणार आहोत। पण मित्रांनो, आपण सर्वांनी एक भूमिका लक्षात घ्या। कालपासून अनेकांचे फोन होत होते, तुम्ही कुठे आहात, तुम्ही झोपले काय, तुम्ही जागे आहे काय। परंतु मित्रांनो, सभागृहातली लढाई लढण्याचं काम तुमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी सगळे मिळून त्या ठिकाणी करत होतो। ही पण गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्या। आपल्याला आता तोंड गोड करून आपल्या गावाकडे जायचंय। त्यामुळं मी माननीय मंत्री महोदय गिरीश भाऊंना विनंती करतो की सरकारच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिलाय त्याची घोषणा आपण या ठिकाणी करावी। आपल्या सर्व शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी, जगदाळे सर असतील, केपे सर असतील, कुलकर्णी असतील, ताई असतील, सगळ्यांची नावं घेण्यात मी आपला वेळ घेत नाही। आपण हजारोंच्या बांधवांना आलेले या ठिकाणी आपली एकच मागणी आहे की 100% अनुदान आम्हाला मिळालं पाहिजे आणि म्हणून त्या अनुषंगानं मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय गिरीश भाऊंचं मनापासून आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करू। गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। 100% अनुदान, 100% अनुदान, जुलैचा पगार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।